महागाव तालुका बार्शी येथील एका घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे। 18 फेब्रुवारीला मध्यरात्री ही घटना घडली असून मृत गणेश अनिल सपाटे वय 26 राहणार अलीपूर रोड बार्शी याचे रुपाली शंकर पटाडे वय 35 राहणार बार्शी हिच्यासोबत प्रेम संबंध होते। मात्र तिचा पती शंकर उत्तम पटाडे वय 40 हा अडथळा ठरत असल्याने त्या दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचला। मात्र यात कट रचणाऱ्या गणेशचाही मृत्यू झाला। या प्रकरणी रुपाली पटाडे हिला पोलिसांनी अटक केली आहे। पांगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश सपाटे याने आपल्या मित्रासोबत बाहेर दारू आणि जेवणासाठी जाण्याचा बहाणा केला। संध्याकाळी 6 वाजता 4 चाकी गाडीतून तो त्याचा मित्र गणेश खरात याच्यासोबत शंकर पटाडेला घेऊन हॉटेल सम्राट मध्ये दारू पिण्यासाठी गेले। मद्यपान केल्यानंतर त्यांचा प्रवास धाराशिवच्या दिशेने सुरू झाला। मध्यरात्री महागाव येथील तलावाच्या पुलावर गणेश सपाटे आणि शंकर पटाडे हे गाडीतून उतरले आणि गाण्याच्या तालावर नाचू लागले। यावेळी गणेशने शंकरला उचलून पुलावरून पाण्यात ढकलले। मात्र यावेळी शंकरने गणेशच्या गळ्याला गच्च धरल्याने दोघेही पाण्यात पडले। त्यांचा मित्र गणेश खरात याने दोघांना शोधण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूनी शोधाशोध केली, पण ते सापडले नाहीत। बऱ्याच वेळानंतर दोघेही न सापडल्याने तो गाडी घेऊन निघून गेला। या प्रकरणाच्या तपासाच्या वेळेस रुपाली पटाडे हिने नवऱ्याला ठार मारण्यास गणेशला प्रवृत्त केले होते अशी कबुली दिली। पती शंकर वारंवार तिला त्रास देत असल्यामुळे ती अस्वस्थ होती आणि आपल्या प्रेम संबंधात तो अडथळा ठरत असल्याने तिने पती शंकरचा खून करण्यास सांगितल्याची बाबही तपासातून समोर आली आहे। या घटनेवरून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबावरून निष्कर्ष काढत गणेश शंकर पटाडेला ठार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो स्वतः मृत्युमुखी पडला। या प्रकरणी पोलिसांनी मयत गणेश सपाटे आणि कट रचणाऱ्या रुपाली पटाडे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे। न्यायालयाने तिला 27 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।